फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत. तर श्री स्वामी समर्थ. आत्ता आमचं चालू झालं आहे गुरांचं काम. आत्ता आणायचे गुरांना खायला काढून आणि हे शान पण उचलायचं आहे. हे गायांनी बघा कसला राडा करून दिला आहे, नुसता शेणाचा अवघं. त्यांना काय काम नसतं गुरांना. हे बघा कसला राडा केला आहे बघा, तुम्हाला दिसतच असेल कसला राडा केला आहे. आता हे उचलायचं आणि दवाखान्यात ॲडमिट होती तेव्हा मला काय हाताने कपडे बिपडे धुयला आली नाहीत, साडी वगैरे. मी साड्या तशाच ठेवल्या आणि आज साड्या धुवून टाकल्यात सगळ्या. दवाखान्यातला वास येतो साड्यांचाही, म्हणून सगळ्या आज साड्या सगळ्या धुवून टाकल्या. 5 दिवस 5 घातलेल्या साड्या. हे बघा. आणि हे आम्ही कोंबड्या घेतल्या होत्या विकत 200 रुपयाला. हे कोंबड्या आमच्या इथं विकायला आल्या होत्या तेव्हा घेतल्या होत्या, गेल्या पळून. आणि हे आहे ना आल्याचं झाड, आल्याला कोंब आलेला होता. ते आलं मी इथं लावलंय हो का, इकडं बघा. लय दिवस झालं लावलेलं मी इथं आणि ते आत्ताशी फुटले. आत्ताशी फुटलं म्हणजे एवढा कोंब आल्याच्या नंतरच मी बघितलं. आणि आता हे गुलाब पण खूप छान फुटलेलं आहे. हे बघा, हे गुलाब पण फुटलेलं आहे. अजून ह्या शेवंतीला पण, हे बघा शेवंती, पांढरी शेवंती, हिला कळ्या पण लय छान आल्या. ते आमच्या कोंबड्या काय करतात माहिती आहे का, सगळं पाला खाऊन घेतात झाडाचा. हे बघा का, इथं कोंबडी दिसली का, ही 200 रुपयाला आम्ही कोंबडी घेतली होती विकत. बघा केवढ्या मोठ्या मोठ्या कोंबड्या आहेत ह्या. तुम्हाला बघायचं का? हो हो, पळून गेली. आणि आमच्या काही कोंबड्या इथं कपाटात अंडी सकट घालतात, पण आत्ता घातलेत का नाही दिसनाच. घातलून हे बघा फोडलंय अंड. तर इथं पण कोंबड्या खुडूक बसले होते, पण इथे एकही अंडे घातलेलं नाहीये. इथल्या खुडूक कोंबड्या मी उचलून तिकडं जाळीत मांडल्या. त्या खुडूक कोंबड्यांच्या खाली घातलेली अंडी सापांनी खाल्ली का कशाने खाल्ली माहितीच नाही. मी बघायला गेले तर त्याच्यात अंडी 7च राहिली होती. 14 मधली 7 खाल्ली होती कशाने तरी. आणि हे बघा पावसाने आमच्या मकाचं काय झाले. ही सगळी मका आमची बघा कशी फुटली, सगळी उगावली मका आहे का बघा. हे पावसाने झाले या मकाचं कार्यक्रम. तर काही तर ह्या झाडापाशी आहे ना, ह्या झाडापाशी जाळी मांडली कोंबड्यांची मी. आणि काय इथे कोंबड्या बसवलेल्या आहेत त्या, त्यांच्या अंडी त्या गोट्यात कशाने तरी खाल्लीच, मग दुसरी अंडी टाकून बसवले. तर हे आमचा अण्णा हो का बघा, हे बघा आमचा अण्णा. स्कूटी घरी असली की स्कूटीला दम नाही, सारखं पळवा वाटते त्याला तिकडून तिकडं. अभ्यासाच्या नावाने बॉम्ब. 10वीचं वर्ष चालू झालंय आता. हा हा. ए कुठं चालला अण्णा? तर हे बघा पावसाने गवतं किती झाल्यात रानात, तुम्ही बघू शकता. हे बघा रानं गच्च भरलेत पावसाने गवतानी. पावसाने इतकं गच पाण्याने भरलं होतं आणि आता हे गवताने गच भरले बघा. तर हा रोड आहे स्वामी चिंचवली रोड आहे. इकडे आहे स्वामी चिंचवली इकडं, आणि इकडे आहे आमचं शेंगरोबाचं माळ आहे. आणि तिकडं दिसतंय तो भिगवणचा डोंगर आहे. तुम्हाला दिसतंय का बघा, आता झूम करून दाखवते. ही डोंगर दिसतोय ना, ही भिगवणचा डोंगर आहे. तर भिगवणपासून आम्ही 2-4 किलोमीटरवरच राहतो. तर तुम्हाला दाखवते आमच्या पेरूच्या झाडाला किती पेरू आलेत. तर हे बघा, हे असे वाकडे तिकडे पेरू आलेत. हे बघा आमच्या झाडाला वाकडे तिकडे पेरू आलेत. कसले पेरू ही वाकडे तिकडे बघा, हे किती पेरू आलेत.
तुम्हाला दिसत असतील. ही पेरू किती आहेत बघा. तुम्हाला दाखवू का? तर ही पानांच्या आड लागतात पेरू, त्यामुळे दिसणार नीट. तर बघा ही पेरूची झाडाला किती पेरू आल्यात. ही पेरूचं झाड मनानेच उगवलेलं आहे. त्याला काय आम्ही लावलं नाही, काय नाही. तर हे छोटे छोटे पेरू आलेत बघा. आहे का? पेलो आणू? कच्चा पेलोय, कच्चा. हे बघा किती पेरू आल्यात. इतकं पेरू लागलेत का नाही. आणि आता ते पाऊस चालू होणार आणि पेरू पिकणार. आणि पिकलेलं पेरू काय खाऊ वाटणार नाही. पावसाचं घाण वास हाणतात. बघू शकता एक पण पिकलं नाही. कच्चं आहेत पेरू, सगळं कच्चं. आणि ते पिकलेलं आहे तर ते वाकडा तिकडा झालाय बघा. तर हे अशा प्रकारे हे आमची तशी मनाने झाडं उगवतात बघा. आणि त्याच्या खाली किती उगवलेत बघा, तुम्हाला दाखवते बघा. आणि ही अशी पावसाची जीव आलेली मका आहे बघा ही. मला नाही खेळत बसावा.
ना तिथं वायर बघा खाली.
मग जायचं ना दवाखान्यात. काय आपण सापडती माहिती द्यायची तात्पुरता गोळ्या औषधावर फरक पडतो. काय तात्पुरता गोळ्या औषधावर फरक पडतो. डॉक्टर सांगते वाकायचं कच्चे बघायचं का विकायचं पैसे आहेत का आपल्याकडे तुम्हाला काम का काय हो तुम्ही म्हणून तात्पुरतं इंजेक्शन घेतलं बाबा या कार्ड गोळ्या खाल्ली तसलं नाही दाखवलं तर बाहेरल्या डॉक्टरला दाखवायचं नाही लगेच मध्ये दवाखान्यात गेलो हो ओनली रॉयल मला तर म्हणायचं नाही दूध उत्पादक पवायचं मी म्हणते पवायचं का विचार करायचं नाही पडत कमी बांधा दाव तो